महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पण निवडणुकीपूर्वीच महायुतीकडून 7 जणांची आमदारपदी वर्णी लागली आहे. मागील 4 वर्षांपासून रिक्त असलेल्या विधान परिषदेतील 12 पैकी 7 जणांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक होणार आहे. आणि आजच राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय संतुलन साधण्यासाठी महायुतीकडून हा मास्टर स्ट्रोक खेळल्याचं बोललं जात आहे. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्र विधानसभा जिंकण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगचा हा पॅटर्न महायुती राबवत आहे. चला तर मग जाणून घेऊया राज्यपाल नियुक्त ती 7 सदस्य कोणती आहेत आणि आगामी निवडणुकांमध्ये याचा महायुतीला कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. राज्यातील कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात, तरीही व्यवहारात ते कनिष्ठ सभागृह मानलं जातं. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांची संख्या ही 78 आहे. त्यापैकी 12 सदस्य हे साहित्य, समाजसेवा, शिक्षण, सहकार, कला अशा विविध क्षेत्रातून निवडले जातात. तर इतर सदस्य हे विधानसभा सदस्यांद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात. राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्य मंत्रिमंडळ ठरवत असतं आणि ती यादी मंजुरीसाठी राज्यपालांकडे जाते. राज्यपालांच्या मंजुरीनंतर हे 12 आमदार विधान परिषदेवर नियुक्त होतात, ज्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. महाराष्ट्र विधान परिषदेतील या सर्व जागा मागील 4 वर्षांपासून रिक्त होत्या. विधानसभेच्या 2019च्या निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. या मविया सरकारकडून 2020 मध्ये तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 12 जणांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. पण भगतसिंग कोश्यारी यांनी सरकारच्या शिफारसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. याच मुद्द्यावरून राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पत्रव्यवहार झाल्याची देखील माहिती आहे. पण तरी देखील भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या शिफारसीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे प्रकरण कोर्टात नेलं होतं. कोर्टात बरेच दिवस या प्रकरणावर सुनावणी देखील पार पडली. पण आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने महायुती सरकारने 12 पैकी 7 जणांची यादी राज्यपालांकडे सोपवली आहे. त्यामध्ये भाजपकडून महामंत्री विक्रांत पाटील, चित्रा वाघ आणि पोहरा देवीचे महंत बाबूसिंग महाराज या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे ही 2 नावं आहेत. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यासह इद्रिस नाईकवाडी अशा 7 जणांचा आज शपथविधी पार पडला. दादा गटाकडून रुपाली चाकणकर यांचे नाव देखील चर्चेत होतं, पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी त्या कायम आहेत. चित्रा वाघ या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असून एक आक्रमक महिला नेत्या म्हणून महाराष्ट्राला त्या परिचित आहे. महबूब शेख आणि संजय राठोड यांच्या विरोधातल्या त्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. विरोधकांना धारेवर धरताना त्या कुठेही कमी पडत नाही. महिला नेतृत्वाला संधी देत ओबीसी सोनार समाजाला खुश करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपकडून दुसरं नाव आहे मराठा समाजातून येणारे महामंत्री विक्रांत पाटील यांचं. पनवेल महानगरपालिकेचे ते उपमहापौर राहिलेले आहेत. तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते पनवेल मधून मैदानात उतरणार होते. पक्षातीलच प्रशांत ठाकूर यांना ते आव्हान देणार होते. आता त्यांना विधान परिषदेवर घेतल्याने प्रशांत ठाकूर यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झालाय. तिसरं नाव आहे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम मधील पोहरा देवी शक्तीपीठाचे महंत बाबूसिंग महाराज यांचं. नुकतंच पंतप्रधान वाशिम दौऱ्यावर असताना त्यांची आणि महाराजांची भेट झाली होती. त्यांची नियुक्ती करून भाजपने एकंदरीत महाराष्ट्रातील बंजारा समाजाची मतं आणि मनं जिंकण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाकडून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत पाटील यांची विधान परिषद आमदारपदी वर्णी लागली आहे. लोकसभेच्या वेळी त्यांना तिकीट नाकारत बाबूराव पाटलांना उमेदवारी दिली होती, ज्याचा फटका लोकसभेला शिंदे गटाला बसला. त्याऐवजी हेमंत पाटील असते तर नक्कीच निवडून आले असते अशी त्यांच्या समर्थकांची भावना आहे. तसेच लोकसभेला यवतमाळ वाशिम मधून 4 वेळच्या खासदार भावना गवळींना डावलून हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तिथेच त्यांचा पराभव झाला. एका चुकीमुळे शिंदे गटाला 2 मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची दुरुस्ती करत मागे भावना गवळी आणि आता हेमंत पाटील यांना विधान परिषदेवर आमदार करून त्या भागात आपली ताकद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंनी केलाय. शिंदे गटातील दुसऱ्या सदस्याचं नाव आहे डॉक्टर मनीषा कायंदे.
मुंबई येथील शिंदे गटाचे प्रभावशाली महिला नेतृत्व सध्या त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या असून ओबीसी वंजारी समाजातून येतात. ठाकरे गटाकडून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना पुन्हा विधान परिषद आमदारकी दिल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना आज संधी देण्यात आली आहे. मध्यंतरी छगन भुजबळ हे दादा गटात नाराज असल्याची चर्चा होती. तसेच नाशिक मधील नांदगावच्या जागेवरून सध्या भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी चालू होती. भुजबळांची नाराजी दूर करत या जागेचा पेचही या माध्यमातून दादांनी सोडवलाय. तर दुसरीकडे सांगलीच्या अल्पसंख्याक समुदायातून येणाऱ्या इद्रिस नाईकवाडी यांना आमदार करत पश्चिम महाराष्ट्रात पक्षाचा प्रभाव वाढवण्यावर दादांनी भर दिल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारने विधान परिषदेवर या 7 राज्यपाल नियुक्त सदस्यांची नेमणूक करून सामाजिक आणि राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होते. तर दुसरीकडे राज्यपाल नियुक्त सदस्य हे विविध क्षेत्रातील तज्ज्ञ अनुभवी मंडळी असतात. हे संकेत असताना सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेत्यांना संधी देऊन आपला स्वार्थ साधलाय, अशी जोरदार टीका महाविकास आघाडीकडून होते. दरम्यान या नियुक्तीला आणि शपथविधीला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात दाखल केली होती, ज्याला उच्च न्यायालयाने नकार दिलाय. यावर तुम्हाला काय वाटतं? या नियुक्त्या खरंच योग्य वाटतात का? आणि महायुतीचा हा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग निवडणुकीत त्यांना कितपत फायदेशीर ठरेल? कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.